आजचा हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता। 14 अनोळखी व्यक्ती आणि 5 सोलापुरातील कॉन्टेंट क्रिएटर सोबत मी भटकंती ट्रेल सोबत राजमाची फोर्टच्या ट्रॅक साठी निघालो होतो। घरातून निघताना आईचा निरोप घेतला आणि मनात खूप उत्सुकता घेऊन निघालो होतो, पण मनात थोडीशी भीती होती, कारण की अनोळखी व्यक्तींसोबत मी पहिल्यांदाच प्रवास करणार होतो। पण त्याच वेळी नवीन माणसं, नवीन ठिकाण, नवीन मिळणारा अनुभव, नवीन नाती मिळण्याची खूप उत्सुकता माझ्या मनात होती। सर्वांनी आपलं इंट्रोडक्शन दिलं होतं। जास्तीत जास्त जणांचा पहिलाच ट्रॅक होता हा। नाच गाणं झाल्यानंतर काही गेम झाले, त्यानंतर आम्ही थांबलो होतो येवले यांचा चहा पिण्यासाठी। रात्रीचे 1-1:30 वाजले होते। चहा पिता पिता आम्ही आमचे पाय मोकळे करण्यासाठी फिरत होतो। पुढे जाताना सुंदर बोगद्यावरील नक्षीकाम, आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य आणि रात्रीची शांतता अनुभवत आम्ही पुढे जात होतो। पहाटेचे 5:30 वाजले होते आणि काही क्षणातच आम्हाला सनराइज पाहायला मिळणार होता। गडावरती ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला क्लिअरली सनराइज पाहता आला नव्हतं। जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं सूर्याची किरण या निसर्गरम्य वातावरणाला खूप सुंदर, अधिक सुंदर बनवत होते। या सुंदर क्षणांना मोबाईल मध्ये आणि आमच्या मनामध्ये कैद करण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो होतो। मी आता सध्या भटकंती टूर सोबत आलेलो आहे राजमाची फोर्टला। तिथे मी सगळ्यांचे फोटो वगैरे न काढता तिथले काही मेमोरीज कॅप्चर करत आहे, म्हणजे फ्लॉवर्स घेत आहे। तर मंडळी, तुम्ही नेक्स्ट पार्ट मध्ये बघाल या मुलांची मजा मस्ती आणि या कुत्रींनी काय काय केलं होतं। आणि नेक्स्ट पार्ट बनण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच फॉलो करा। आणि आजचा व्लॉग इथंच संपला। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।